नमस्कार मित्रांनो, मागेल त्याला सौर कृषी पंप योजना तर पोर्टलवर एक नवीन ऑप्शन यामध्ये जोडण्यात आलेला आहे. तर रजिस्टर कंप्लेंटच्याच खाली सर्वात राईज कंप्लेंट जनरल म्हणून एक नवीन ऑप्शन यामध्ये आपणास पाहायला मिळत आहे. तर हा पर्याय नेमका काय आहे आणि याचा वापर कोणाला करता येईल हे आपण थोडक्यात बघूया. तर ज्यांच्याकडे अद्याप बेनिफिशरी आय डी नाही, म्हणजेच ज्यांनी अजूनसुद्धा या पोर्टलवर आपले रजिस्ट्रेशन केलेले नाही किंवा केलेले असेल, तर अशा सर्व शेतकरी व नागरिकांसाठी हा सर्वसाधारण तक्रार पर्याय यामध्ये जोडण्यात आलेला आहे, राईज कंप्लेंट जनरल. तर हा पर्याय नेमका कोणी यूज करावा? तर अर्ज करताना जर आपणास OTPचा प्रॉब्लेम येत असेल किंवा आपले यामध्ये जर पेमेंट अडकले असेल किंवा पोर्टलवर एखादी काही तांत्रिक अडचण येत असेल, तर आपण आपली तक्रार येथे राईज कंप्लेंट जनरल हे ऑप्शन निवडून यामध्ये ती करू शकतात. तर यामध्ये जिथे आपणास अडचण येत असेल, जसे की आपण यामध्ये पाहू शकतात की लोकेशन इन्सिडंट, म्हणजे जिथे अडचण आली त्या गावाचे किंवा परिसराचे नाव आपणास यामध्ये टाकायचं आहे. त्याचप्रमाणे प्रायोरिटीमध्ये लो, मीडियम, हाय हे 3 ऑप्शन यामध्ये जोडण्यात आलेले आहे. जर यामध्ये पैसे अडकले असेल किंवा मोठी अडचण असेल, तर आपण यामध्ये हाय पर्याय निवडून यामध्ये कंप्लेंट ही दर्ज करू शकतात, जेणेकरून महावितरणकडून आपल्या तक्रारीचं हे लवकरच निराकरण केलं जाईल. तर अशा प्रकारचा एक ग्रीव्हन्स फॉर्म आपल्यासमोर येथे अशा प्रकारे ओपन होईल. तर यामध्ये आपली जी काही मूलभूत माहिती असेल ती माहिती आपणास यामध्ये भरावी लागेल. जसे की येथे ॲप्लिकंट नेम, आपले नाव येथे टाकायचे आहे. त्यानंतर ॲड्रेस लाईन 1 यामध्ये आपला जो काही ॲड्रेस असेल तो ॲड्रेस यामध्ये टाकायचा आहे. जे काही रेड स्टार मार्क आहे ती माहिती भरवणे आपणास कंपल्सरी आहे. त्यानंतर येथे माहिती नाही भरली तरी चालेल. त्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे. ईमेल ID टाकू शकतात किंवा तो कंपल्सरी नाही. पिनकोड टाकायचा आहे. आपले स्टेट महाराष्ट्र येथे ऑटोमॅटिक सिलेक्ट राहील. त्यानंतर आपला जिल्हा यामधून निवडायचा आहे. आपण ज्या जिल्ह्यामधून असताल तो जिल्हा निवडायचा आहे. त्यानंतर येथे खाली ग्रीव्हन्स डिटेल, सब्जेक्ट, तर तक्रारीचा जो काही मुख्य विषय असेल तो विषय आपणास यामध्ये टाकायचा आहे. जसे की आपणास पोर्टलवर काही फॉर्म भरता वेळेस अडचण येत असेल किंवा पोर्टलवर काही एरर येत असेल, OTP न येणे, असे जे काही प्रॉब्लेम असतील तर तो सब्जेक्ट आपणास यामध्ये टाकायचा आहे. त्यानंतर येथे डिटेल्समध्ये त्याचे संपूर्ण स्पष्टीकरण आपणास द्यायचे आहे की आपणास नेमका कोणत्या गोष्टीचा पोर्टलवर प्रॉब्लेम येत आहे. तर ह्या ज्या काही गोष्टी आहे या गोष्टी आपण डिटेल्समध्ये टाकू शकतात 1000 वर्डच्या आत. त्यानंतर डेट ऑफ इन्सिडंट आणि लोकेशन ऑफ इन्सिडंट, तर याची माहिती मी तुम्हाला सुरुवातीला दिलेली आहे. तिथे डेट ऑफ इन्सिडंट म्हणजे ही अडचण किंवा घटना कधी आली ती तारीख आपणास यामध्ये टाकायची आहे. प्रायोरिटीमध्ये लो, मीडियम, हाय यापैकी जे योग्य असेल ते आपण ऑप्शन यामध्ये निवडू शकतात. डॉक्युमेंटमध्ये आपणास काही अपलोड करण्याची आवश्यकता नाही. त्यानंतर इथे डिक्लेरेशन हा जो काही बॉक्स दिसत आहे या बॉक्सवर क्लिक करून आपण सबमिट या बटनावर क्लिक केल्याच्या नंतर आपली तक्रार ही महावितरणकडे जाईल आणि महावितरणचे अधिकारी तुमच्या तक्रारीवर लवकरात लवकर ही कारवाई करतील. तर अशा प्रकारचे एक नवीन ऑप्शन आपणास पोर्टलवर पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो, राईज कंप्लेंटच्याच खाली येते राईज कंप्लेंट जनरल म्हणून. तर यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांनी आपला लाभार्थी भरलेला आहे, परंतु अद्याप त्यांना सोलार पंप हा मिळालेला नाही. तर असे शेतकरीसुद्धा येथे राईज कंप्लेंट जनरल हे ऑप्शन निवडून आपली तक्रार यामध्ये दाखल करू शकतात. ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये सोलार पंप हा फिट झालेला आहे आणि त्यांचा सोलार पंप हा बिघडलेला आहे किंवा त्यांचा सौर पॅनल चोरीला गेलेला आहे, मोटर पाणी मारत नाही किंवा असे जे काही प्रॉब्लेम असतील, तर यांच्यासाठी रजिस्टर कंप्लेंट बेनिफिशरी हे ऑप्शन आपणास यामध्ये निवडून घ्यावे लागणार आहे. यामध्ये आपला लाभार्थी क्रमांक किंवा आधार नंबर वापरून किंवा लाभार्थी व गावाची माहिती आणि नावानुसार शोधा, हे तिन्हीपैकी कोणतेही एक ऑप्शन निवडून आपण आपली तक्रार या ऑप्शनमधून देऊ शकता.